नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकत आहोत कलम नंबर 19व्या कलमातील जो दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा पॉइंट कशाबद्दल आहे तर हा दुसरा पॉइंट आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क। कलम 19 अंतर्गत तुम्हाला एकत्र जमण्याचा अधिकार आहे, जमाव करण्याचा हक्क आहे। पण हा हक्क बजावत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर तुमची त्या ठिकाणची जी असेंब्ली आहे, जो जमाव आहे, हा पहिली महत्त्वाची गोष्ट शांततेने असायला हवा, दुसरी महत्त्वाची गोष्ट हा विनाशस्त्र असायला हवा आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जमाव खाजगी जागेवरती चालणार नाही। त्यांच्या परवानगीशिवाय खाजगी जागेवरती जमण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये। जर तुम्हाला जमाव करायचा असेल तर हा जमाव तुम्ही फक्त आणि फक्त सरकारी जागेवरती करू शकता, पब्लिक लँडवरती करू शकता किंवा तुमचे फॅमिली मेंबर असतील तर तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवरती करू शकता। बेकायदेशीर पद्धतीने कोणत्याही खाजगी जागेवर जर तुम्ही जमाव करत असाल तर तो कायद्याने गुन्हा आहे। हा फंडामेंटल राईट आहे। मग या फंडामेंटल राईट वरती काय निर्बंध आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। महत्वाचं कलम आहे। कलम काय म्हणतं पहा, लक्ष देऊन ऐका। तर उक्त खंडाचा उपखंड ख म्हणजे काय, शांततेने व निशस्त्र जमण्याचा हक्क। यामधील कोणत्याही गोष्टीमुळे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जमाव करण्यामुळे, शस्त्रास्त्र घेऊन आल्यामुळे, शांततेने जमाव न करण्यामुळे, कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमत्वता आणि एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जिथपर्यंत वाजवी निर्बंध घातले असतील तिथपर्यंत अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही। म्हणजे जर समजा ऑलरेडी एखादा कायदा असेल आणि हा कायदा तुमचा एखाद्या ठिकाणी जमाव करण्यावरती, शस्त्रास्त्र घेऊन येण्यावरती किंवा त्या ठिकाणी हिंसक पद्धतीने जमा करण्यावर जर बंधन घालत असेल तर त्या ठिकाणी जो कायदा ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहे हा कायदा त्या ठिकाणी वापरात येईल किंवा राज्य संस्था नवीन कायदा करून तुमचं एखाद्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने, हिंसक पद्धतीने जमाव करण्यावरती योग्य, न्याय्य, वाजवी निर्बंध टाकू शकते। हे निर्बंध टाकत असताना आपल्या देशाची सार्वभौमत्वता व एकात्मता आणि देशाची सार्वजनिक सुव्यवस्था यांना जर धोका लागत असेल तर त्या ठिकाणी यावरती राज्य बंधन टाकू शकतं, राज्य कायदा करू शकतं किंवा ऑलरेडी अस्तित्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही एखाद्या कायद्याला राज्य त्या ठिकाणी वापरू शकतं। यामुळे परत एकदा सांगतो, तुम्हाला दिलेले मूलभूत हक्क हे निरपेक्ष नाहीयेत, निरंकुश नाहीयेत, त्यांच्यावरती योग्य, न्याय्य, वाजवी निर्बंध आहेत। योग्य असे अंकुश या सगळ्या मूलभूत हक्कांवरती सरकारने लादलेले आहेत। धन्यवाद।